नागरिकांच्या विविध मागण्यासाठी मांजरीतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते सध्या मुळा मुठा नदीपात्रात उतरलेले आहेत। आपण बघू शकतो की या ठिकाणी हे सगळे कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत आणि आक्रमक होत गजेंद्र मोरे, शैलेंद्र बेलेकर आणि त्यांचे इतर सगळे कार्यकर्ते जे आहेत घोषणाबाजी करताना दिसत आहेत। खरं तर या सगळ्या कार्यकर्त्यांची जी मागणी आहे ती गावातील वेगवेगळे जे त्यांचे कामं आहेत ते कामं न झाल्यामुळे सगळे कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत। तर आपण याविषयी बोलण्यासाठी जे आहेत ते कार्यकर्त्यांशी बातचीत करण्याचा प्रयत्न करूया। काय सांगाल? सगळे सगळेजण आक्रमक झालेला, काय मागणी आहे? आमची मागणी अशी आहे की अंगणवाडीतले जे 550 विद्यार्थी आहेत आमच्या मांजरे गावामध्ये, ते 17 अंगणवाडी आहेत, त्या 17 अंगणवाडीचे सगळे मीटर एमएसएमबीने काढून नेलेले आहेत। याला जबाबदार पुणे मनपा महिला बाल कल्याण विकास आयुक्त आहेत। तर त्यांनी आम्ही विचारणा केली असता ते शैलेंद्रजी काय सांगाल? खरं तर आक्रमक झाले राष्ट्रवादी पहिल्यांदाच या ठिकाणी नागरिकांच्या प्राथमिक सुविधा सोडवण्यामध्ये सरकार पूर्णपणे अपयशी ठरलेलं आहे। अंगणवाड्यांमध्ये जे गोरगरिबांची मुलं शिकतात त्या अंगणवाड्या अंधारामध्ये आहेत। अतिशय खेदजनक ही बाब आहे। या स्मशानभूमीमध्ये मांजरीची लोकसंख्या 1 लाखापेक्षा जास्त आहे। रोज अंत्यविधी होतात, त्या ठिकाणी नागरी सुविधा नाहीये, पाण्याची सुविधा नसते, सुरक्षा रक्षक नसतो, घाणेरडी अवस्था असते। मेल्यानंतर सुद्धा माणसाला त्या ठिकाणी शांतता मिळत नाही। ही एक संतापजनक भावना नागरिकांच्या मनात असल्यामुळे जलसमाधी आंदोलन या ठिकाणी केलेलं आहे। आक्रमक झाला। अंगणवाडीमध्ये लाईट नाहीये, ब्रिजवर स्ट्रीट लाईट नाहीये, इकडं घाण नदीमध्ये घाण आहे, ह्याची सुरक्षा, ह्याची स्वच्छता झाली पाहिजे, ह्याच आमच्या मागण्या आहे। मांजरीकरण नुसार आम्ही मागण्या आपल्याला पूर्ण करण्यास प्रशासनाला आपण पाहिले की या ठिकाणी सगळे कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत आणि सगळे जे कार्यकर्ते सध्या पाण्यामध्ये उतरून थेट आंदोलन करताना दिसत आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।